ब्लॉग्स आपल्या आदित्य सावळे ब्लॉग चॅनलवर. आणि आज मी आलो आपल्या मामाच्या शेतात. मला शेत दाखवतो मी. हे बघा आपल्या शेतात आता होऊ शकतं पाणी देणं चालू आहे. संत्रे लावले होते. तुम्हाला आज मी पूर्ण हेच दाखवणार आपल्या शेतीबद्दल, ज्याचा आपल्याला काहीच एवढा आयडिया नाही. पण आज मत करून घेऊन. हे बा विहिरीत पाणी आता खूप कमी झालं. कारण तुम्ही पाहिलं असणार माझे जे पहिलेचे ब्लॉग असणार, तो उंच आणि म्हणून डोळे थोडे छोटे छोटे दिसत असणार तुम्हाला. आम्ही माहिती आहे काय, आपला जो व्हिडिओ मोस्ट व्हायरल गेला जो की आता सध्या काहीतरी 3.8K व्ह्यूज आले त्याला. आम्ही याच्यामध्ये पोलो होतो, याच विहिरीत पोलो होतो आम्ही. आता खूप कमी पाणी आहे त्यात. शेतात जर तुम्ही पाहसाल ना, इथं एवढे सारे अनेक विविध प्रकारचे झाडं लावले आहेत. इथं निंबूचं झाड आहे नॉर्मल, हे तर तुम्हाला नक्कीच माहीत असणार. त्याच्याच मागे पहा रामफळ. किती मोठे मोठे रामफळ वर बा आलेले आहेत. रामफळाच्या झाडावर रामफळ खूप सारे. कालच आम्ही खूप सारे तोडले पण इथून, माहिती का. आणि त्याच्यानंतर पण वैशिष्ट्य म्हणजे इथं रामफळ आहे, तर इथंच बाजूला सीताफळ आणि त्याच्या मागं हे बा हनुमान फळ दिसलं. मग नंतर निंबूची झाडं खूप सारे आहेत तिकडे इकडे. त्यासोबतच माहिती का छोटे छोटे झाडं पण लावलेले आहेत खूप सारे. आणि मला सांगा गाईज, तुम्हाला काय वाटते हे कोणतं झाड असणार नक्कीच, जर तुम्ही शेती केलं असणार. आता आपण तुम्हाला दाखवतो. आम्ही चालू आहे शेतात पाणी देणं. कारण मी तर कधीच शेती केली नाही, मला काहीच आयडिया नाही. पण आपण थोडं आता आम्ही असे काम नसतो करत. मामाला आम्ही बिलकुल हिस्सा नसतो. कोणतं झाड आहे ऋषभ? सगळे याचे आहेत का? संत्र्याचे झाड आहेत काही? संत्रा. किती महिने झाले हे लावून आता? मिनिमम 8 महिने झाले नाही का? हे बघा गाईज, 8 महिने झाले. 8 महिन्यात संत्र्याचे झाडं बघा केवढे वाढले. पुऱ्या शेतात आता मला संत्र्याचे झाडं दिसणार आहेत. हे बघ इथे इथे. मग तू हे असं रेग्युलर पाणी मारता राहते का? फवारा चालू? नो नीड. 15-20 दिवसातून एक वेळा. 15 दिवसातून एक वेळा. डिपेंड ऑन टेम्परेचर. आता समर आहे तर काय काय लावलं अजून? संत्रा, मोसंबी, चिक्कू, जाम, आंबे, बापरे, एवढं मँगो, लावलंय का? फणस, ड्रमस्टिक वी ऑल्सो कॉल्ड ॲज शेवग्याच्या शेंगा. 3 वर्षानंतर संत्रे येणार आहे. पण पाणी थोडं कॉन्ट्रीब्युशन झालं आहे आपल्या घरी. या कॉन्ट्रीब्युशनचा त्याला हिस्सा पाहिजे गाईज. हिस्सा नाही, आपल्या घरी डायरेक्ट आता संत्र्याचे पोते येणार आहे. पोते 3 वर्षानंतर. हे आपला एक पाईप लिकेज आहे, तुम्ही पाहू शकता इथं. 2 पोते येणार आहे. एक आमच्या घरी आणि एक निखिल सावळे आमचा दुसरा मोठा भाऊ त्यांच्या घरी, जो की याचा दुसऱ्या हाताचा मुलगा, जो की मास्टर माइंड आहे हिस्सा मागण्यात. ज्यांना दिमाग देणारे आमचे लाडके आकाश मामा, माझे काका आकाश काका. आता आम्ही तुम्हाला दुसरं झाडं दाखवतो. कारण संत्र्याचे झाडं नाही आहे ना, जसं म्हटलं तुम्हाला. छोटे छोटे असे झाडं आहेत ज्या की त्याचा मला बिलकुलच नॉलेज नाही. खूप सारे छोटे छोटे झाडं आहेत. ठेवून देते आपण समोर इकडं. हां, सोडून दे. इकडे काय काय रे? इकडं तुम्हाला चिक्कूचं झाड दाखवतो. चिक्कूचे पण झाडं? हां, मग क्या बात. बट थोडे पाण्यामुळे सोकले ते झाडं. पाण्यामुळे सुकले. हे चिक्कू झाड आहे का? हो. सोकलेला कोण दिसरला असं? पाणी कमी पडलं. हो का? चिक्कूचं झाड पाहिलं, संत्र्याचं झाड पाहिलं, निंबाचं झाड आहे तिकडे, रामफळ दाखवलं, सीताफळ आहे, हनुमान फळ पण आहे. अजून हे कलम फणसची आहे का? पाहून घ्या, हे फणसची कलम आहे. पण लय सोकलेलं नाही ऑर्डरला. आता उन्हाळा लागला नाही. हा, खूप जास्त टेम्परेचर आहे ना. मार्चमध्ये 42 डिग्रीपर्यंत टेम्परेचर होतं इथं. इथं आमच्या आहेत. कसं माहिती आहे का, अकोला जिल्ह्यात म्हटलं म्हणजे आता इकडे आलो मी, वाशिमच्या इकडे सर्वात जास्त ऊन पडते. सर्वात जास्त म्हणजे 40-42 पर्यंत जाते कधी कधी. विचार करा.
त्याच्यात मग शेती करणं म्हणजे कंटिन्यू पाणी खूप जास्त द्यावं लागते. कसं असतं की मोहरी दाखवतो तुम्हाला, तुम्ही समजता मोहरीला, बट वी आर कास्तकार. ते आमच्यासाठी काहीच नाही, ते बेस्ट. हे मोहरीचं झाड, हे असं हे मोहरीचं असते का? ओ माय गॉड. मला ते काढून दाखवतो एक वेळा मी. मोहरीचं झाड बघून घ्या, असं असतं. इथं सोकलेलं आहे. तुम्हाला मोहरी काढून दाखवतो लाईव्ह. ओ वाव, जबरदस्त. पाहून घ्या मोहरीचं झाड, कधी पाहिलं नसेल तर. आमच्यासाठी बेस्ट आहे. एवढ्या सारी मोहरी अनवॉन्टेडली निघून जाते. अनवॉन्टेड बापा त्याची गरज नाही. मोहरीच्या झाडला तर व्हॅल्यूच नाही. जस्टिस फॉर मोहरी. कारण मोहरीला हे उचलून काढून जात म्हणते, जस्टिस करा मोहरीसाठी. हा, संत्र्याचे झाडं तर किती मस्त वागतात. 3 वर्षानंतर आपल्याला यायचं यार. 3 वर्ष सेकंड इयर मध्ये 3 वर्षांनी गाईस. 2 वर्षानंतरच आपण 2 पोते घ्यायला येऊन जाऊ. आणि हे बा पोरं हो, इथं आंब्याची पण झाडं लावलेली आहेत. हे कलमा नवीन लावलेल्या. तुम्हाला आता अशी झाडं दाखवते ज्यांना आंबे आलेले असते. आंबे. आणि हे काय रे, हे फुलं विरल याच्यावर वेस्टेज. आता आम्ही आलो दुसऱ्या भागात. हे तर लय मस्त वाटत आहे का रे, आंब्याचे झाडं वा. आणि हे बाजूचे कोणते आहे, सीताफळ आहे का? हे गोल्डन व्हेरायटी. हो, पाहिलं असेल मार्केटमध्ये आता 1-1 केजी सीताफळ दिसते एवढं मोठ्या साईजमध्ये. हां, ही व्हेरायटी. ते कामी नसतं का मग एवढे मोठे? नाही, हा, त्याच्यामध्ये थोडं लवकर आंबे आले का? ओ वाव, किती मस्त वाटत आहे. तोडून खाऊ काय? पाहून घ्या एक सॅम्पल. हे मस्त वाटलं मला. आंब्याच्या झाडाचं पाहून मजाच अलग येते. कारण मला आठवते आम्ही कैऱ्या खायचो माहिती ना, आपल्या घरासमोर होतं आंब्याचं झाड. तेव्हा जेव्हा माझं जुनं घर होतं त्या टाइमला तिथं आमच्या घरासमोरच आंब्याचं झाड होतं खूप मोठं. तिथं आम्ही कैऱ्या आज आंब्याचे झाडच तोडत हे तोडायचो. या लाईन मध्ये इथून सर्व आता आंब्याचे झाड लागले, सीताफळ. हे फुलं आहे, याला आंबे लागतात. याला पाणी कमी पडलं म्हणून हा आंबा वाळला. हो रे, वाळला पूर्ण. शेताची पण आपलीच मजा असते. फुले वावरात मस्त चालायचं. ना बापा चांगली का हवा. जिगर होगा, ना बापा अब मोहब्बत जिससे भी होगी फार्मिंग के बाद होगी, क्योंकि पावर आहे तर पावर आहे. अरे कोकोनट पण आहे का रे इथे? मधात कोकोनट है ना? हां, का गाईस, कोकोनटचं झाड मधात दिसलं मला एक. हे कोकोनट. हे परत एक लिंबाचे झाड. फ्रुट्स वगैरे पाहू शकता. हे शेड बनवून राहिला इथं. बापरे, असं वाटतं जायंट हॉल बनवला छोटासा एकदम शेताच्या मनानं. किती मोठं पाय ना, वेअर हाऊस टाईपच बनला इथं. थोडा कडू आहे पण लाईन आहे ना म्हणून. असंच गाईज आपण एक कोकोनटचं, माझा एक विचार आहे, असं आपण कोकोनटचं झाडलो आपल्या नवीन तिथं बाजूला. चांगलं वाटणार मस्त वाटत आहे. मस्त फणसचं झाड आहे. वळणार त्याला या बॉटमला इथे खूप फणस लागणार आहे. अच्छा, या एवढ्या साईजमध्ये. आता जांबाची वाडी दाखवली नाही आपण. वावा, जांबाची वाडी. हे काय रे? हे पूर्ण आता कटाई केलेली आहे. हे झाड खूप मोठे होते, पण तुम्ही पाहू शकता हे पूर्ण झाड मोठे. तो हे झाड कायच आहे? जांब, वावा. अच्छा, हे आहे का? गावा गावा खावा घरी जावा. काही करवंद. करवंद, हो कालच ऐकलं मी. जे छोट्या बेरीज सारखे राहतात, बट आम्ही आवडण्यासारखे ते पूर्ण करवंद आहे. हे करवंद आहेत का? हे आहे करवंदचे झाड. एवढं सारं नॉलेज भेटलं मला तर नाही वाटत मी घरी जाऊन एवढं सर्व लक्षात ठेवणार. त्यामुळे व्हिडिओ काढला. काय म्हटलं?
तुम्हाला हे किती मस्त वाटतं रे. अरे वाव. हे तुम्ही पाहू शकता, हे करवंद आहे जे हे वाळले. फुलं आहेत का हे वाले? हे करवंद होते. करवंद काय म्हणते? आपण रायता बनवू शकतो, लोणचं बनवू शकतो, खायला त्याचे पण मस्त लागतात. हे बाहेरच्या सिटीतला महाग भेटते वाटते नाही का? हा, खूप महाग, एक्सपेन्सिव्ह. बट आमच्याकडून खूप सस्ते घेतात व्यापारी. तुम्हाला तुमच्यासारख्या लोकांना खूप महाग आहे. तुमच्यासारखे. करवंद सर्वात जास्त आहे. सर्वात जास्त करून दिले. बघू शकता तुम्ही, तुमच्या गर्लफ्रेंडला पण देऊ शकता असे. लोणचं बनवायला नाही, लोणचं पण हा देऊ शकतात, सँडल खायची असेल तर. चला मग गाईस, आता आम्ही चाललोय घरी. तुम्हाला मस्त शेती दाखवली. आणि मेन म्हणजे माहिती आहे का, असं आमचे अचानक दोन एक वर्ष झाले समजा, आम्ही जेव्हाही भेटत आहोत ऋषभच्या गावाला मॅक्झिमम, तेव्हा ना असे मुमेंट्स येत आहे की जे दुःखाचेच मुमेंट आहेत मॅक्झिमम टाईम. नाही भले हार्ड टाइम तो. कारण आमची आजी होती, माझ्या आईची आई, म्हणजे आपण तुम्ही नानी म्हणता, आम्ही तर आजीच म्हणतो. तर ते वारली 13 दिवस झाले आता. काल आम्ही तेरवी होती, पण त्यामुळे माझी पूर्ण फॅमिली तर आली. सर्व आता झाले काही आता वगैरे सर्व. तर मग आता आम्ही शेतात आलतो. तुम्हाला आम्ही पूर्ण शेती वगैरे सांगितलं. दृश्यात मी एक्सप्लेन केलं, मी बघितलं. आता चाललो आहे मग आता आम्ही घरी. मॅक्सिमम 2-3 इयर्स गाईस. या 2 वर्षांनंतर मिनिमम असे आपल्या शेतात असं कोणतंच फ्रूट नसणार जे आपण नाही लावणार, आपल्या साईडमध्ये येणार आहे. 3 वर्षात मॅक्झिमम 3 वर्षात तर मग सर्वच येऊन जाणार. कैरी म्हणजे आता हे तर लवकरच वाढते. कैरी तर आपण कैरी तर आताच यावर्षी येऊन जाणार. मेन म्हणजे संत्रे, चिकू, फणस आपले जे लावले आहे ते सर्व येऊन जाणार. आणि मग आपण येऊ बॅग घेऊन. चला मग गाईज, यासोबतच मी आजचा ब्लॉग. 3 वर्षानंतर तुम्ही बघणार की याच ब्लॉगमध्ये आदित्य सावळे परत येणार आणि कट्टे भरू आमच्या शेतातून फणस, संत्रा, चिक्कू, आंबे सर्व घेऊन जाणार. आता आपण जेव्हा येऊ 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर, तेव्हा मी तुम्हाला बॅग भरून टाकणार. चला गाईज, मग यासोबतच आजचा ब्लॉग मी क्लिअर करतो. आणि थँक्यू सो मच. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही इतके सारे माझे जे क्लोज होते त्यांनी कमेंट केलं. मला खूप चांगलं वाटलं तुमचे कॉमेंट्स बघून. आजचा ब्लॉग एंड करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. डू सबस्क्राईब अँड शेअर. बाय.